चटपटीत आणि झटपट रेसिपी आहे ती लहान मुलांसाठी. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. अगदी झटपट होणारी आणि चटपटीत अशी लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आज बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत लेमन जाम किंवा लेमन क्रश, लेमन चटणी, बरंच काही म्हणतात ह्याला, वेगळ्या वेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे लहान मुलांना आवडते, आवडीने खातात. चपातीबरोबर लावून दिलं तरी रोल करून मस्त खातात. तर लिंबूचा सीझन आहे तोपर्यंत आपण पटकन आता हे वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवूया. तर मी इथं मस्त रसरशीत अशी लिंबू आणलीत, अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतली आहेत. तुम्ही बघू शकतात लोणच्याला वापरतो तीच लिंब, ही पातळ सालीची. अर्धा किलो लिंब स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. आता ही लिंब आपल्याला चिरून घ्यायची आहेत. हे आपल्याला नंतर मिक्सरमध्ये वाटायचं आहे, त्यामुळे मी हे आता चिरून घेते आहे. तर ह्याचे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत, फोडी करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, जेणेकरून फोडी करताना हे लिंबाच्या बियाही व्यवस्थित निघून जातील. फोडी करत करत आपण बियाही साईडला काढून घेणार आहोत. बिया आपल्याला यात अजिबात ठेवायच्या नाहीत, कारण आपण हा लिंबू मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. खूप असं बारीक नाही करायचा, ह्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण फोडी करून घेऊयात. तर बिया मात्र आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे. तर तुम्ही इथं बघू शकता लिंबू छान आपला बारीक चिरून झाला आहे आणि इथं मी बिया सेपरेट करून ठेवले आहेत. आता इथं आपल्याला अर्धा किलो लिंबासाठी 600 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे. तर हा गूळ मी चिरून घेणार आहे बारीक. इथं लिंबाच्या फोडी आपल्याला जाडसर वाटून घ्यायच्या आहेत. तर मिक्सरच्या भांड्यात मी हे वाटून घेणार आहे. पल्स मोडवर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे. एकदम सारखं चालू ठेवायचं नाही, नाहीतर याचा सगळा ज्यूसच निघेल. तर अशा प्रकारे मी जाडसर वाटून घेतलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, खूप बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला, हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आता हा क्रश आपला वाटून झाला आहे. आता हे आपण मेजर करून घेऊया. तर इथं मी वाटी घेतली आहे, एका वाटीच्या सहाय्याने मोजून घ्यायचं आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे मी तुम्हाला अंदाज सांगितला आहे, कारण हे रसरशीत लिंबू असतात, खूप आंबट होऊ नये, कारण लहान मुलांना हे खूप आवडीने खातील अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर इथं 1.5 वाटी हा क्रश आहे. तर 1.5 वाटीला मी 2 वाट्या गूळ घेते. तर गूळ मी कशा प्रकारे घेते ते बघा. इथं आपण फुल भरून घेतोय कट केलेला गूळ या पद्धतीने. आणि वजनी बघितलं तर अर्धा किलो लिंबाला 600 ग्रॅम गूळ आहे. अशा पद्धतीने 2 वाट्या गूळ घेतला आहे. थोडं गोडच करायचं आहे आपल्याला. हा रससुद्धा मी यात घालून घेतला आहे लिंबाचा. तर हे स्पेशली आपल्या लहान मुलांसाठीच होते रेसिपी, त्यामुळे लहान मुलं कसं खूप आंबट खात नाहीत, आंबट गोड खातात, त्यामुळे गूळ थोडा मी जास्त घेतला आहे. तर हे लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला गूळ मेल्ट होऊ द्यायचा आहे. गूळ छान मेल्ट झाला की खूप जास्त वेळ ठेवायची गरज नाही. तर इथं बघा, 1 चमच्यापेक्षा कमी मीठ मी इथं घेतलं आहे, म्हणजे सपाट चमचा, आणि सपाट चमचाच मिरची पावडर पण घेतली आहे. फुल फ्लेमवर आता ह्या 3 ते 4 छान उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आपल्याला. खूप असं शिजवायची गरज पडत नाही ह्याला. तर हे छान आपण फुल फ्लेमवरच उकळवून घेतो आहे. गूळ मस्त मेल्ट झाला आहे आणि इथं उकळ्या यायला लागले आहेत. तर तुम्ही बघू शकता. तर आता तुम्ही बघू शकता अगदी मस्त खळखळीत अशी उकळी आली. तर आता हे चेक कसं करून बघायचं, तर फुल फ्लेमवरच हे छान उकळू द्यायचे आणि
थोडंसं आपण बोटाला लावून बघूया. अशा पद्धतीने थोडंसं चिकट झालं आहे का? खूप असं 1 तार 2 तार असंही करायची काही गरज नाही. बऱ्यापैकी चिकट झालं की गॅस ऑफ करून द्यायचा आणि गार झाल्यावर हे मिश्रण छान घट्टसर होतं. तर अगदी इन्स्टंट लेमन क्रश, लेमन चटणी किंवा लेमन जामसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. तर इथं बघा मिश्रण ऑलमोस्ट डन झालं आहे. गॅस ऑफ करते आहे आणि आता छान थंड होऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे अगदी 10 ते 15 मिनटात ही रेसिपी तयार होते. तर चला मग लिंबू संपायच्या आत तुम्हीसुद्धा हे वर्षभरासाठी छान बनवून स्टोअर करू शकता. आता इथं मी घातली आहे थोडीशी जिरा पावडर. खाली उतरवल्यानंतर मी यात जिरा पावडर घातली छान फ्लेवरसाठी. तर मस्तपैकी आता मिश्रण गार झाले आणि तुम्ही इथं बघू शकता मी आता बरणीत भरून ठेवते. तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता, अगदी आवडीने खातील मुलं. तर अशा पद्धतीने माझा लेमन जाम तयार झाला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओत. तोपर्यंत बाय.